तर पहा, प्रश्न पहिला आहे, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, भिंगारा. तर बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण हे भिंगारा ठिकाण आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो राष्ट्रपती यांच्याकडे सादर करावा लागतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, अप्सरा. तर अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ही अप्सरा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश डॅश या शहरात स्थापन झाले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, पुणे. तर देशातील पहिले दिव्यांग न्यायालय पुणे या शहरात स्थापन झाले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणात आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, राखीगढी. तर राखीगढी हे हडप्पा स्थळ हरियाणात स्थित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, शेख मुजीब उर रहमान. तर बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता हे शेख मुजीब उर रहमान हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, ड जीवनसत्व. तर सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली ड जीवनसत्व तयार होते. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालय. तर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. बाकी राहिलेले 3 यांचा समावेश हा संसदेमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 9, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, थॉमस जेफरसन. तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा हा थॉमस जेफरसन यांनी तयार केलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ व मराठवाडा. तर महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी विदर्भ व मराठवाडा हा विभाग अग्रेसर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11, बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. तर बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, राळेगण सिद्धी. तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय हे राळेगण सिद्धी या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13, मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध डॅश डॅश यांनी परिषद भरवली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, वीरा शिंदे. तर मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध वीरा शिंदे यांनी परिषद भरवली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 श्री चंद्रशेखर. तर सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश हे श्री चंद्रशेखर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 राधानगरी. तर दाजीपूर अभयारण्य राधानगरी या तालुक्यात आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग. तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 धाराशिव. तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी जी आहे ती धाराशिव या जिल्ह्यात आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1864. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह सन 1864 साली घडवून आणला. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कायद्याने ग्रामन्यायालयाची स्थापना झाली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ग्रामन्यायालय कायदा 2008. तर ग्रामन्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्रामन्यायालयाची स्थापना झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 धुवाधार हा धबधबा भारतामध्ये कुठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 जबलपूर. तर धुवाधार हा धबधबा भारतामध्ये जबलपूर या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 अमरावती. तर भारतातील 25वे उच्च न्यायालय हे अमरावती या शहरात स्थापन झालेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22 कोकण गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आप्पासाहेब पटवर्धन. तर कोकण गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 संभाजीनगर. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे संभाजीनगर या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25 म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बौद्ध धर्म. तर म्यानमारचा समाज जीवनावर बौद्ध धर्म या धर्माचा प्रभाव जास्त आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26 उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27 राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय. तर राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय यांच्याकडून शपथ घ्यावी लागते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28 डॅश डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली.
तर दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29. औबा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 झारखंड. तर औबा आवास योजना ही झारखंड राज्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4.